माजी अध्यक्ष संजय सिरसाट साहेब यांनी त्यावेळी घोषणा केली होती सिडकोच्या घराची किंमती किमान 20 ते 25% कमी होती, परंतु त्यांच्या अध्यक्षपद जाता सिडकोने मात्र हात वर केले आणि राज्य सरकारही दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। त्यामुळे सिडकोची घरं ही सर्वसामान्यांसाठी आहेत ती गुंतवणूकदारांसाठी आहे, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता। खरंच नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष श्री गजाननजी काळे साहेब यांचे मी आभार मानते। त्यांनी वाशी येथे सिडको विरुद्ध साखळी मोर्चा काढला। खरोखरच या माध्यमातून सिडकोच्या घराची किंमती कुठेतरी कमी होतील या आशेने गोरगरीब जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहिली। त्याचप्रमाणे माझा सिडकोला एकच प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा 26,000 घरांच्या लॉटरी जाहीर केलात तेव्हा तुम्ही घरांच्या किंमती का नाही जाहीर केलात? का तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अंधारात ठेवलात? मुळात ही जी सिडकोची संकल्पना आहे, माझ्या पसंतीचं सिडकोचं घर, ही संकल्पनाच या ठिकाणी खोटी ठरताना दिसून येत आहे। तुम्ही कोणत्याही विजेत्याला जाऊन विचारा की तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार घरं मिळाली आहेत का, आणि ज्यांना पसंतीनुसार घरं मिळाली त्यांनाही जाऊन विचारा का तुमच्या खिशाला परवडण्या एवढ्या किमती आहेत का। या ठिकाणी मी एक या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की या लॉटरीकडे सर्वसामान्य गोरगरीब जनते मोठ्या आशेने पाहत असतात, कारण त्यांच्या पाठी त्यांच्या भावना असतात, तो त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो। त्यामुळे महिना 2 महिना आधीच कागदांची जुळवाजुळव लागणारी धावपळ लागणारा खर्च करत असतात। आणि जर तुम्ही त्यांच्या भावनेशी खेळत असाल तर ठीक आहे, हा लढा शेवटपर्यंत असाच कायम राहील। मला या माध्यमातून सर्व नेते मंडळीला हेच सांगू इच्छितो की ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन आपण मोठे झालात त्या पायऱ्या कधी विसरायच्या नसतात। तुम्ही कोणत्याही शिखरावरती जा, तुम्हाला परतीच्या काळात ह्याच पायऱ्या मदत करत असतात, आणि पायऱ्या म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब जनता। या माध्यमातून मला सांगताना अतिशय वाईट एका गोष्टीचं वाटतंय की जेव्हा खरंच मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, खरंच गोरगरीब जनतेला खरंच मदतीची गरज असते, तेव्हा सर्वप्रथम कोणी धावून येत असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच असते। त्यामुळे आपण आणि अशा पक्षाबद्दल आपण अविश्वास दाखवतो ही खरी शोकांतिका आहे। पाहायला गेलं तर ह्या लढ्यामध्ये 1-2 पक्ष एकत्र येऊन काही साध्य होणार नाही। त्यामुळे सर्व पक्षांच्या नेते मंडळाला मी एकच विनंती करतोय की आपण सर्व एकत्र या आणि ह्या योजनेची योग्य ती शहानिशा करा, घरांच्या किंमती कमी करा आणि जनतेला योग्य तो न्याय मिळवून द्या। या माध्यमातून एवढंच सांगेन। धन्यवाद।